कोल्हापूर जिल्ह्यातील महायुतीच्या 2 आमदारांचा राज्य मंत्रिमंडळामध्ये समावेश झालेला आहे। हसन मुश्रीफ आणि प्रकाश आबिटकर यांनी नुकतीच मंत्रिपदाची शपथ घेतलेली आहे आणि मंत्रिपद मिळाल्यानंतर हे दोन्ही नेते आज पहिल्यांदाच कोल्हापूरमध्ये येत आहेत आणि त्यामुळे आपण बघू शकतो महायुतीकडून त्यांच्या स्वागताची जोरदार अशी तयारी आहे ती करण्यात आलेली आहे। ताराराणी चौकातून हसन मुश्रीफ आणि प्रकाश आबिटकर या दोन्ही मंत्र्यांची स्वागत मिरवणूक आहे ती पार पडणार आहे। ताराराणी चौक ते दसरा चौक दरम्यान ही सगळी मिरवणूक असणार आणि आपण बघू शकतो दसरा चौकामध्ये अशा पद्धतीने तयारी करण्यात आलेली आहे। स्वागत मिरवणूक दसरा चौकात आल्यानंतर हसन मुश्रीफ असतील प्रकाश आबिटकर असतील दोघंही छत्रपती शाहू महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करतील। त्यानंतर याच ठिकाणी महायुतीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या हस्ते त्यांचा सत्कार देखील होणार आहे आणि त्यानंतर हे दोघे अंबाबाईच्या दर्शनाला देखील जाणार आहेत। आणि एकूणच आपण बघतोय ह्या दोन्ही मंत्र्यांच्या स्वागताच्या निमित्तानं महायुतीनं आज कोल्हापूरमध्ये जोरदार शक्ती प्रदर्शनाची तयारी केल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। आपल्याला माहिती आहे पहिल्यांदाच कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 10 आमदार जे आहेत ते महायुतीचे निवडून आलेले आहेत आणि त्यातील दोघांना मंत्रिपदाची संधी आहे ती मिळालेली आहे आणि त्यामुळे एकूणच महायुतीची ताकद जिल्ह्यात वाढल्याचं पाहायला मिळते आणि म्हणूनच आपण बघतोय कशा पद्धतीनं त्यांच्या स्वागताची तयारी आहे ती करण्यात आलेली आहे। थोड्याच वेळात ते दोघंही एकत्रितपणे विमानाने कोल्हापूरमध्ये दाखल होणार आहेत आणि त्यानंतर त्या दोघांच्या स्वागत मिरवणुकीला सुरुवात देखील होणार आहे आणि त्यामुळे एकूणच आपण बघतोय हसन मुश्रीफ असतील प्रकाश आबिटकर असतील यांची मंत्रिमंडळात समावेश झाल्यानंतर ते आज पहिल्यांदाच कोल्हापूरमध्ये येत आहेत आणि महायुतीनं त्यांच्या स्वागताची जोरदार तयारी कोल्हापूरमध्ये केल्याचं पाहायला मिळतंय। जर्नलिस्ट सुनील काटकर, भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।